आंबे घोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील. महापालिका आयुक्त सौरभराव यांची ग्वाही. उथळसर प्रभागात सर्वकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन. आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली. शनिवारी सकाळी 7 वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबे घोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के विला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळ तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय. रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळांची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते. अनेक वेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्किट खाण्याची स्थिती असते. परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे. एकाच वेळी 350 व्यक्ती सकस जेवणाचा स्वाद घेताना दिसतात. वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. यामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते. काही वेळा रुग्ण ॲडमिट झाल्यावर त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावे लागते. मात्र जेवणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा
शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली आहे. अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध केलं आहे. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी आदी प्रकार असून एका सत्रात 350 व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात. जेवणाच्या सोयीमुळे मोठा आधार मिळाला असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. रुग्णांना चांगले उपचार देत असताना सिव्हिल रुग्णालय रुग्णासोबत येणाऱ्या व्यक्तींची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळा रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळी तलासरी, भिवंडी, जवाहर, शहापूर, वाडा, मोखाडा, मुरबाड, डहाणू आदी भागातील असतात. काही वेळा त्यांना वडापाव, चहा, बिस्किट खाऊन राहावे लागते, परंतु असे खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांना पोषण जेवण देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सांगा सर. इकडे आपल्या ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला बऱ्याच लांबून म्हणजे बेसिकली माळशेज घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल किंवा इथं जव्हार, मोखाडा आणि पालघरवरनं गुजरात बॉर्डरवरनं पेशंट इथे येत असतात आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास हा मोठा हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात. पण रुग्ण येताना खूप ही जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात. त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो, मेडिसिनला पैसा नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे एकदा रुग्ण ॲडमिट झाला, ऑपरेट झालं तर कमी 7 ते 10 दिवस राहावं लागतं. एखादा बाळ सिरियस असेल तर कधी 8-8, 10-10 दिवस राहावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे. सगळ्यात जास्त यांची जे रुग्णाचे हाल असतात त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही, हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतात. वडापावावर जगतील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुड्यावर दिवसेंदिवस हे काढतात. ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे. त्या अंगाने आम्ही इथे 2 संस्था आहेत, समतोल फाउंडेशन आणि इस्कॉन आणि अँकर कंपनी. सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट, जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास 250 लोकांपर्यंत हे लोक डेली 250-300 लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समतोल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहे. ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेवाईक राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते, त्यांना पैसा नसल्यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं, ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गी लागल्यामुळे खरोखर त्या समतोल फाउंडेशन असेल, इस्कॉन संस्था असेल आणि अँकर कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो. आणि आमचे रुग्ण आताही बघितलं तुम्ही आता जेवण वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. हे लोक बिचारे कुठेही बसतात, जेवतात, त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जेवण सप्लाय करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. नवीन हॉस्पिटल त्यांना आम्ही ती व्यवस्था करून देणार आहे आणि अतिशय हे पुण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे खरोखर हे लोक जेवतात पोट भरून आणि त्याच्याकडे जो समाधान बघून आपल्याला खरोखर त्याचं समाधान वाटतो. आणि अशाच सेवाभावी संस्थांनी जर अशी काही मदत केली अजूनही काही तर नक्कीच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला त्याचा फायदा होईल. असली शिवसेनेचे असली उमेदवार निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांची कोपरी 5 पाखाडीत जोरदार रॅली. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज ठाण्यातील कोपरी 5 पाखाडी भागात जोरदार प्रचार केला. आपली निशाणी मशाल, शिवसेना जिंदाबाद या घोषणेने कोपरी परिसर दुमदुमून गेला. जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचे स्वागत करण्यात आले. असली शिवसेनेचे असली उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. विचारे यांनी इंडिया व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार स्वागत केले. ठाणे पूर्वेच्या नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक, कोपरी गाव, नाखवा हायस्कूल, दौलत नगर, धोबीघाट, आनंद नगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल, वागळे नाका, डिसोजा वाडी, पंचपरमेश्वर मंदिर रोड नंबर 16, किसान नगर 1, 2, 3, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, ITI नाका, रामनगर, TMT डेपो, साठेनगर, जय भवानी नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, आई माता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, लुईसवाडी, हजुरी, रघुनाथ नगर, काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख
कृष्णकुमार कोळी, संजय घाडेगावकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप शेडगे, माजी नगरसेवक मिलिंद बनकर, हिरालाल भोईर, गिरीश राजे, विभाग प्रमुख दत्ता पगावले, लहू सावंत, स्वप्नील शिरकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, स्नेहा पगारे, सक्रिय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, प्रवक्ता ॲडव्होकेट पूजा भोसले, ॲडव्होकेट आरती खळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, आपचे अध्यक्ष सलुजा, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, सरचिटणीस सचिन शिंदे, महेंद्र म्हात्रे, राहुल पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळे वीचा फोटो द्या ना जरा सगळे. ठाणेकर नाणे हे उत्साहित असतात आणि तुम्ही बघितलं असेल गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी, काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेब, त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी, संभाजी आणि RPI हे सर्व पक्षाचे लोक दिवस रात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत. मला वाटतं पहिला राऊंड झालेली आहे, दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी पाचपाकडी या मतदारसंघातून आपण करत आहोत. आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे. आज बघा एवढं टेम्परेचर असताना सुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ह्या शिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना 400 कशासाठी पाहिजे ते संविधान बदलायचं. आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल, महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर 18 पगड जाती, त्याचबरोबर 12 बलुतेदार आणखी सर्व जाती धर्माची लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं 4 तारखेला त्याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले 10 वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेतात. मला नक्कीच माझ्या ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन असेल मेंटल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य खात्याच्या जागेवरती गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न करून ह्या कामाची सुरुवात झालेली. वागळे स्टेट त्याचबरोबर वर्तकनगर किंवा हे नवीन घोडबंदर या परिसरातल्या नागरिकांसाठी हे नवीन स्टेशन उपयुक्त ठरणार आहे. त्याच ठिकाणी मेट्रोचं सुद्धा स्टेशन आहे आणि तुम्ही बघितलं असेल ऐतिहासिक असं ठाणे जे स्टेशन आहे जिथून गोरीबंदर ते ठाणे हा रेल्वे लाईन पहिली सुरू झाली. त्या ऐतिहासिक ठाण्याचं आपण मल्टी मॉडेल हब या ठिकाणी करतो आहे आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती संबंध त्याचा विकास होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला या ठिकाणी तो इकडचा जो भाग आहे गायमुखी साकेत या ठिकाणी आपण नव्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे. एअरपोर्टची जमीन या ठिकाणी 1.9 किलोमीटरची त्याची NOC आपल्याला मिळालेली आहे आणि तो साकेतवरनं डायरेक्ट गायमुखपर्यंत जाणार आहे. तो आपण एक्सटेंड करून गायमुख टू वर्सोवा ब्रिज या ठिकाणी आपण करतो जेणेकरून घोडबंदरची जी वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहरातले मग तो कोकणी ब्रिज असेल, सॅटिस 2 असेल, हे सर्व प्रकल्प मला माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा पाठपुरावा करून हे कामं काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाला सुरुवात झाली आहे. आणि मला खात्री आहे
या ठाण्यातील नवी मुंबईतील मीरा भाईंदरातील जागरूक नागरिक या ठिकाणी मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे उमेदवार ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार, कोणा आकडणे, कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा, मतदारांचा विरोध तुम्ही बघताय. आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. निवडणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारामारा सुरू आहेत. या ठिकाणी नाराजगी सुरू आहे. या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे. अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे, असमाधीपणा आहे तिथे. आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते. या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता, परंतु या नागरिकांनी आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी, म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गल्ली जावं लागते. अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं हा दुसरा पट्टा पण पूर्ण करतात. यावेळेला चांगल्या सभा देखील होणार आहेत. आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांना जे आज सिलेक्ट करायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे करायचं आहे की भोगस शिंदेला धनुष्यबाण करायचं आहे, हा निर्णय आज लोकांना घेण्याची संधी मिळाली. आणि लोक ह्या दिवसाची वाट बघत होते. त्याच्यामुळे हा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आहे. आणि नक्की शरद पवार गटाचे असू दे, आमच्या सोनियाजी राहुलजी गटाचे असू दे, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते तुम्हाला हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे नागरिक मतदार यांना बोलवते घरी, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो, परंतु आम्ही संपूर्ण लोकसभा निवडून काढू असा आम्हाला विश्वास आहे आणि निवडून येऊ. 13 वर्षाच्या नाबालिग मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या 20 वर्षीय रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले. नंतर तिला तो सतत त्रास देत होता. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली. त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलाने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले. त्या गोष्टीला घाबरून त्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली. त्याप्रमाणे तिच्या मोठ्या बहिणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपआयुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकरे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला व डेहराडून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक केली. या आरोपीकडे चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींना बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे हे फोटो त्यांच्या नातेवाईक व मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी अशा प्रकारच्या बिनाओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करून, विशेष करून नाबालिग मुलींनी या गोष्टी टाळाव्यात. त्यांना तशी समज नसते. कोणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तरी त्याला रिस्पॉन्स देऊ नये. त्यांच्या सोशल मीडियावरील भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त यांनी केले आहे. पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 412/2024 भादवी कलम 354 आणि IT ॲक्ट कलम 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये पीडित जे आहेत ते पीडितांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये पीडित त्यांचा मोबाईलवर
सोशल मीडिया अकाउंटवर आरोपी रोहित कुमार राहणार हरिद्वार उत्तराखंड याने काही फोटो मागितले, त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्यांना अश्लील व्हिडिओ मार्क करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले. त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास ते पोलीस निरीक्षक श्री कोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे. त्याला ताब्यात घेतलेला आहे. सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. आरोपी हा 21 वर्षाचा असून तो तिथं रुद्राक्षाच्या माळा किंवा इतर किरकोळ साहित्य विक्रीचं काम तिथं करतो. ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत ज्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचं प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो किंवा मोबाईल हॅक केला जातो किंवा त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रेडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून केला जातो. तरी सर्वांना आवाहन करण्यात येते नागरिकांना की असं अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे कुठलाही संपर्क ठेवू नये. तर व्हॉट्सअप मीडिया जे अकाउंट आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा ट्विटर इतर, त्याच्यामध्ये जे अनोळखी किंवा ज्या व्यक्तींना आपण ओळखत नाही, जे अकाउंट आपल्या संशयास्पद वाटतात अशा अकाउंटसोबत आपण फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे, चॅटिंग करणे अशा प्रकार कुठे करू नये.